हे गाईज वेलकम टू माय चॅनल. तर आत्ता इव्हिनिंगचे झालेले आहेत 5. तर आम्ही चाललो आहे इस्कॉनला. माझी बहीण गावावरून आलेली, तिला खास करून इस्कॉन दाखवायचं होतं. मी, माझे हस्बंड आणि माझी सिस्टर आम्ही तिघेही जातो आहे. तो व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा आणि मला सपोर्ट करा. चला चलो चला. डन करा ना भाऊजी. आणि रोमॅन्टिक नवरा काय पण काय जे आहे ते फॅक्ट आहे, ट्रुथ आहे. बदलू शकतो का? नाही बिचाराला सायकल चालू अय य युटर्न मारला आली गेलं त्याला धरून नेली बाई. सो फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. मी जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करेन. पहिलं जाऊ मग बाकी. तुझं कसं असतं आधीच पेट पूजा. एंट्री कुठून आहे? कुठून आहे वाटतं? सीधे. थँक्यू. हे पण घ्यायला पाहिजे होतं. नको घेऊ म्हणजे तुला अडाय काय रे? तू तर ब्लॉगर आहे ना, लाज वाटतोय म्हणे. हा रे, इकडे काढूया. तिकडे इथे इथे. बस केस काढलेले होते. लिटरली हे बरोबर आहे. आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही येतच नाही.
मला माझा नव्हता कळलं. इकडे या. सो गाईज आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता. इथलच्या प्रत्येक एक गोष्टी खूप छान वाटल्या मला इथे येऊन. आत्ताच आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता बाहेर आलोय. सो कसं वाटलं तुम्हाला? घरी आणि दर्शन तर खूप मस्त झालं. कसं वाटतं हे सांगा. मस्त वाटलं. तुला? माझे असे फ्रेश फ्रेश माइंड झालंय माझं तर असं मूर्ती पाहून. फ्रेश लिटरली लिटरली जेव्हा आपण ती मूर्ती बघतो ना, बाप रे, तो फील एकदम अंगावरी ना शहारे येतात. जोक नाहीये, खरंच येते मला. ही जेव्हा मी फर्स्ट टाइम बघून जेव्हा मी फर्स्ट करता येते मला तर जेव्हा मी फर्स्ट टाइम आलेली ना इथे, अंगावर येणारे शहारे येतात.
अगं मी जेव्हा फर्स्ट टाइम आलेली ना इथे, तेव्हा तर मी जेव्हा ती म्हणजे पाहिलेली ना, एवढी क्यूट असं वाटत होतं ना ते, बाप रे, माझी नजरच हटत नव्हती त्याच्यामधून. आणि त्याच्यानंतर ते आता जेव्हा नाही, जेव्हा त्यांची आरती होती ना, ती झाल्यानंतर ना जेव्हा ते नजर काढतात ना त्या देवाची, उफो, ते अर्धा ते 1 घंटा ती नजर काढतात माहितीये का त्या मूर्त्यांची. लिटरली आय एम नॉट जोकिंग. हा असा माझा नवरा आहे. हा भांडणं मग चांगले बोलायचं ना.